सुधाकर घारे यांची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव। आमदार थोरवे यांच्या विरोधात नवी याचिका। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवलेले सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलंय। 2024च्या विधानसभा निवडणुकीत विजयी ठरलेले आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात त्यांनी नवीन याचिका दाखल केली आहे। घारे यांनी आधी मुंबई उच्च न्यायालयात थोरवे यांच्या निवडणुकीला आव्हान देत याचिका दाखल केली होती। त्यांच्या मते आमदार थोरवे यांनी निवडणूक गैरपद्धतीने जिंकली होती, परंतु काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने पुरावे ठोस नाहीत असं नमूद करत ही याचिका फेटाळली होती। या निर्णयानंतर घारे यांनी हार न मानता पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। त्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागत नाही तोपर्यंत मी लढा देत राहणार, न्याय मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। या प्रकरणामुळे रायगड जिल्ह्यातील राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला असून आगामी काळात सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे। 2024 ची विधानसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। आपल्या सर्वांना माहिती आहे, कर्जत खालापूरमध्ये माझा अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता। परंतु ही निवडणूक लढवत असताना महेंद्र थोरवेंनी या निवडणुकीला सामोरे जात असताना अनेक माझ्या मतदारांना धमकवण्याचं काम केलं। चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला ते सामोरे गेलेले आहेत। हे कर्जतमधील पूर्ण जनतेला, कर्जत खालापूरमधील पूर्ण जनतेला माहिती आहे। आणि कालच परवा मला समजलं तर मी जी पिटिशन दाखल केली मुंबई हायकोर्टामध्ये, जी पिटिशन दाखल केली होती ती पिटिशन मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे। परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे। मी अगदी 2 दिवसामध्येच दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये माझी नवीन पिटिशन दाखल करून अपील करून मला न्याय मागण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आणि माझा न्यायदेवतेवर विश्वास असल्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे की ही निवडणूक, ह्या पिटिशनचा निकाल माझ्या बाजूने लागेल। आणि जोपर्यंत निकाल माझ्या बाजूने लागणार नाही तोपर्यंत मी माझी सत्याची बाजू न्यायालयापुढे मांडत राहील। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।